नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी विजय बाबाराव पवार, मुख्यालय तिकाडी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगोली। आज मी आपल्याला जीवामृत कसे तयार करावे याबद्दल माहिती सांगणार आहे। पहिल्यांदा तर सगळ्याचं सहर्ष स्वागत आहे। आता मी तुम्हाला थोडंसं जीवामृत म्हणजे त्याच्या नावातच अमृत आहे। त्या काळी आईमध्ये असंख्य असे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्याची खालून जडणघडण भरपूर चालू असते, जमिनीची सुपीकता पण वाढते। तर याचं पहिल्यांदा आपण आता हे जे आपण पूर्ण सांगणार आहे, तर हे 1 एकरासाठी आपण 200 लिटरचं द्रावण तयार करणार आहे। आपल्याला जे साहित्य लागणार आहे, साहित्य म्हणजे आपल्याला एक 200 लिटरचा ड्रम किंवा एक टाकी लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपण काय दुसरं लागणार आहे, 200 लिटर पाणी, 10 लिटर गाईचं गोमूत्र, ते बी देशी गाईचं, 10 केजी गाईचं गोबर, त्याच्यानंतर 2 केजी बेसन आणि 2 केजी आपलं गुळ लागणार आहे। माती पण आपल्याला जवळपास 1 किलो घ्यावं लागणार आहे। अजून दुसरं महत्वाचं साहित्य म्हणजे ही काठी लागणार आहे आपल्याला 5 फूट साठी। इथं आपण फॉर एक्झाम्पल साठी सगळे छोटे छोटे ठेवलेले आहे। एक आपल्याला काय बाटली लागणार आहे आणि एक घमेला लागणार आहे। तर आपण आता हे द्रावण कसं करायचं, आता साहित्य सांगितलेलं, आपण हे द्रावण कसं तयार करायचं हे सांगणार आहोत आपण। आपल्याकडे समजा टाकी आहे 200 लिटरची, तर याच्यात काय करायचं, हे पाणी आहे समजा, हे पाणी 200 लिटर पाणी याच्यात टाकून द्यायचं सर। पुढचं जे मुद्दा आहे, आपल्याकडे 2 किलो गुळ काय करायचं, हे गुळ काय करायचं, एक बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये 3 लिटर पाणी टाकायचं। 3 लिटर पाणी टाकलं समजा याच्यात, आपण 3 लिटर पाणी टाकलं याच्यात थोडं, आणि याच्यात गुळ थोडंसं विरघळू द्यायचं। चांगला विरघळला तर आपण गुळाचं कसं आपण हे तयार केलेलं आहे, घरूनच तयार करून आणलेलं आहे, ते गुळाचं हे टाकून द्यायचे याच्यात। जे आपलं 3 लिटरचं तयार झालेलं आहे याच्यात पण 2 केजी गुळ टाकायचं। त्याच्यानंतर पुढचा जे मुद्दा आहे आपलं बेसन, बेसनचं पण तसंच करायचं। या बाटलीमध्ये पाणी टाकायचं 3 लिटर पाणी टाकल्यानंतर याच्यात 2 केजी बेसन टाकायचं। ते चांगलं असं विरघळून घ्यायचं, आणि विरघळून झाल्यानंतर ते या आपल्या 200 लिटरची जी टाकी आहे याच्यामध्ये टाकायचं। याच्यानंतर आपल्याला जे तिसरा टाकायची ती माती जी आपण आणलेली जवळपास 1 केजी, ती माती टाकून द्यायची या बाटलीत। त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि याच्यात टाकून द्यायचं अजून। म्हणजे आपल्या जनरल गावरान भाषात 10 लिटर जे गोमूत्र, ते गोमूत्र आपण तयार केलेलं डायरेक्टच गोमूत्र, हे गोमूत्र डायरेक्ट याच्यात टाकून द्यायचं। गोमूत्र टाकल्यानंतर गोबर किती केजी घेतलेलं आपण, 10 केजी त्याच्यात योग्य प्रमाणात आपण काय टाकायचं, पाणी टाकायचं आणि ते याच्यात मिक्स करून टाकायचं। तर आपलं साहित्य आपण भरपूर टाकलेलं याच्यात। ही 5 फुटाची काची काय करायची, अशी क्लॉकवाईज दिशेने फिरवायची, क्लॉकवाईज दिशेनं। ही फिरवल्यानंतर या ड्रमले काय करायचं, याले पॅक करायचं। पॅक केल्यानंतर काय करायचं, आता हे पॅक झालं तर याले किती दिवस, आपल्याला ही प्रोसिजर पूर्ण व्हायला 7 दिवस लागते। प्रत्येक दिवशी काय करायचं, 3 वेळा याला असं हलवायचं। कधी, एक सकाळी, एक दुपारी आणि एक संध्याकाळी असं। आणि दुसऱ्या दिवशी काय होतं, याच्यात असं फेस येतो म्हणजे आपल्याला कळते की आपली प्रोसिजर चांगली आहे, आणि तो फेस थोडासा पांढरा टाईप असतो। तर याच्यानंतर 7व्या दिवशी असं याचा आंबवण्यासारखा वास येतो, म्हणजे आपला कम्प्लिटली एकदम उत्कृष्ट असं आपलं जीवामृत तयार झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल। हे झालं आपलं कसं तयार करायचं। याच्यानंतर याचा जे आपण वापर करणार आहोत, वापर कसा करायचं आणि कधी टाकायचं, याचा वापर आपण ड्रीप इरिगेशन थ्रू करू शकतो किंवा आपण फवारून पण करू शकतो। तर सोयाबीन पेरणीनंतर 20 दिवसांनी हे टाकायचं। किती, 200 लिटर आपलं द्रावण किती, एका एकाशी 200 हे टाकायचं, आणि त्याच्यानंतर डबल 20 दिवसानं 20 असं 200 लिटरचं द्रावण टाकायचं। हे एका हंगामात दोनदा पुरेसं आहे समजा। हे असं टाकल्यानंतर, आणि याचे फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे याच्यात काय आहे, हे केल्याने याच्यात आपला मायक्रो ऑर्गॅनिझम वाढते। मायक्रो ऑर्गॅनिझम वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, सुपीकता वाढल्यामुळे जमिनीचं प्रोडक्शन वाढते। त्याच्यानंतर आपलं काय आहे, याच्यात जे पोषण मूलद्रव्य आहे त्याचं पण वाढते। त्याच्यानंतर आता पुढचं अजून हवेतील जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांना पण स्थिर करायचं काम करते। तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तुम्ही मला ऐकल्याबद्दल तुमचं पुनश्च मी एकदा खूप खूप अभिनंदन करतो, आणि मी येथे थांबतो।